श्री स्वामी समर्थ। खरं तर श्री गुरुचरित्र पारायण समाप्ती करून मी खास दत्त जयंती दिवशी नारायणपूर आणि अक्कलकोटला जाण्याचा विचार केला। मागच्या वर्षी पारायणाला बसले होते, पण काही कारणास्तव ते पूर्ण झालंच नाही। पण ह्या वर्षी तो योग आला बरं। विष्णू सहस्त्रनाम ऐकत ऐकत मी नारायणपूरला पोहोचले आणि बाप रे, प्रचंड गर्दी होती तिथे। पुढे अक्कलकोटचा प्रवास मोठा असल्याने जास्त वेळ न थांबता बाहेरूनच मनापासून दर्शन घेतलं आणि स्वामींकडे निघाले। दत्त जयंती आणि गुरुवार असल्याने माझा निरंकार उपवास होता। घर ते नारायणपूर आणि नारायणपूर ते अक्कलकोट नॉन स्टॉप ड्रायव्हिंग सुरूच होती। पण स्वामींची गाणी ऐकत ऐकत हा प्रवास मला नेहमीच सुखाचा आणि छान वाटतो। पांडुरंगाचा टिळा पाहिला आणि शार्प 7 वाजता आम्ही अक्कलकोटला पोहोचलो। गाडी पार्क केली। मार्गशीर्ष गुरुवार आणि दत्त जयंतीमुळे साहजिकच इथेही गर्दी होती, तरी पण छान दर्शन झालं। मी जेव्हा पण स्वामींपुढे नतमस्तक होते ना, तेव्हा माझ्या डोळ्यातनं अश्रू येतातच। माहिती नाही का, पण एक वेगळंच कनेक्शन आहे। त्यानंतर 11 वेळा जपमाळ केली आणि स्वामींच्या पुढ्यातील श्रीफळ, प्रसाद आणि वस्त्र मला मिळालं। बराच वेळ वाट बघितली, पण समजलं की आरती होणार नाही, म्हणून पुन्हा एकदा वटवृक्षाचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर अन्नछत्रामध्ये प्रसाद घेण्यासाठी गेले। कोणताच भक्त उपाशी जाणार नाही याची स्वामी नक्कीच काळजी घेतात। आणि त्यानंतर पुन्हा एकदा अन्नछत्रामधील पालखीचं दर्शन घेतलं आणि मनामध्ये खूप सारी शांतता, सुख, समाधान आणि एक आशा घेऊन मी परतीच्या वाटेला निघाले।